Hello guys, how are you? I think you are good or well. So मी विशांत सुतार गाईज तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे इंजिनिअरिंग लाईफ. सो गाईज आज मी एका स्कॉलरशिपबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे. ती स्कॉलरशिप OBC, SBC, VJ आणि NT या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे, म्हणजे या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. आणि गाईज ही स्कॉलरशिप आय थिंक 60,000पर्यंत असू शकते. जर तुम्ही ह्या स्कॉलरशिपची एलिजिबल झाला तर तुम्हाला 60,000 रुपये मिळू शकतात. तर गाईज ह्या स्कॉलरशिपची आपण पूर्ण डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग गाईज या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मी तुम्हाला आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर घेऊन जातो. तर गाईज आता आपण आपल्या लॅपटॉपच्या स्क्रीनवर आलेलो आहोत. येथे लिहिले आहे बघा, OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार 60,000 रुपये, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना. तर ह्या योजनेमध्ये काय काय आहे, म्हणजे कोणते कागदपत्र लागणार आहेत, काय काय इन्फॉर्मेशन तुम्हाला तिथे द्यावी लागणार आहे, ते आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये आता बघूया. तर काय काय लिहिले बघा, ते OBC, SBC, VJ आणि NT या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करण्यास महामंत्रिमंडळाने दिनांक 19 ऑक्टोबर 2023 रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली आहे. आणि आता या 11 मार्च 2024 याबाबत नवीन GR जाहीर करण्यात आला. महाराष्ट्र राज्याच्या इतर मागास बहुजन विकास मंडळात अंतर्गत ही योजना लागू होणार. म्हणजे काय, ह्याचा जो GR आहे तो 11 मार्च 2024ला झालेला आहे. आणि कोणाला भेटणार आहे ही योजना, तर SBC, OBC, VJ आणि NT या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. तर या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय काय आहेत बघा. महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा, भाड्याने राहत असल्याबाबत व स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र, नोटरी, त्यानंतर कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याचे शपथपत्र, भाड्याने राहत असल्याबाबतचे भाडे चिठ्ठी व भाडे करारनामा किंवा करारपत्र. म्हणजे ज्यांनी शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतलेला नाही आणि जे भाड्याने एका खोलीत राहत आहेत त्यांच्यासाठी ही योजना राबवण्यात आलेली आहे. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेची पात्रता काय, विद्यार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. त्यानंतर विद्यार्थ्याने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवासी नसावा. त्यानंतर सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला OBC, SBC, VJ आणि NT या प्रवर्गाचा जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक. आणि हे खूप महत्त्वाचे आहे बघा, विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखपेक्षा जास्त नसावे. तसेच केंद्र शासनामार्फत ज्या मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न मर्यादेत वाढ होईल त्यानुसार या योजनेसाठी पालकाची उत्पन्न मर्यादा लागू राहील. त्यानंतर आहे, विद्यार्थ्यांचा स्वतःचा आधार क्रमांक राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलग्न करणे बंधनकारक राहील. अनाथ प्रवर्गातील अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना महिला व बालकल्याण विभागाकडे सक्षम प्राधिकाऱ्याचे अनाथ प्रमाणपत्र अनिवार्य. दिव्यांग प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना जिल्हा शल्य चिकित्सक यांचे 40% जास्त दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र अनिवार्य आहे. आता बघा गाईस, ही पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कोणत्या जिल्ह्यात किती रक्कम मिळणार. तर जर तुम्ही मुंबई, पुणे तसे इतर शहरांसाठी असाल तर भोजन भत्ता तुम्हाला 32,000 रुपयेपर्यंत मिळू शकतो, निवास भत्ता 20,000पर्यंत, निर्वाह भत्ता 8,000पर्यंत आणि एकूण लाभ तुम्हाला येथे 60,000 रुपये होऊ शकतो जर तुम्ही मुंबई, पुणे अशा ठिकाणी असाल तर. त्यानंतर आहे महानगरपालिका क्षेत्रासाठी भोजन भत्ता 28,000 रुपयेपर्यंत मिळू शकतो, निवास भत्ता 15,000 रुपये, निर्वाह भत्ता 8,000 रुपये आणि एकूण लाभ तुम्हाला 51,000 रुपयेपर्यंत होऊ शकतो. आणि जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी असाल, म्हणजे तुम्ही आता समजा सांगलीकर आहात किंवा कोल्हापूरकर आहात तर तुम्हाला येथे 25,000 रुपये भोजन भत्त्यासाठी, निवास भत्त्यासाठी 12,000 रुपये, निर्वाह भत्त्यासाठी 6,000 रुपये, म्हणजे तुम्हाला एकूण लाभ 43,000 रुपयेपर्यंत होऊ शकतो. या योजनेसाठी अर्ज कोठे करावा येथे त्यांनी माहिती दिली आहे. या योजनेसाठी ऑफलाईन अर्ज हा जवळच्या इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयामध्ये करता येईल. हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे बघा. अर्ज हा जवळच्या इतर मागास बहुजन कल्याण संचालनालयामध्ये करता येईल असे सांगण्यात आले. तर ऑनलाईन अर्जाबद्दल GR मध्ये स्पष्ट माहिती दिलेली नाही, त्याबद्दल काही अपडेट झाले तर ते लवकरच तुम्हाला सांगतील. येथे जी टोटल आय थिंक हे टुडे भारती यांनी
एक जाहिरात केली आहे ते तुम्हाला नंतर सांगतील. आणि जर तुम्हाला काही अधिक इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर तुम्ही नवीन GR डाउनलोड करू शकता. इथे क्लिक हेअर केल्यानंतर नवीन GR अशा प्रकारे डाउनलोड होतो. हा मी काय आता वाचून दाखवणार नाही आहे, खूप मोठा GR आहे. यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे की तुम्हाला कशा प्रकारे अर्ज करायचे, काय काय करायचे, हे सर्व माहिती येथे तुम्हाला दिली असेल, हे तुम्ही पाहू शकता. आणि जर तुम्हाला नवीन GR काय आला असेल ते बघायचे असेल तर तुम्ही टुडे भरती ही या वेबसाईटवर जाऊन तुम्ही बघू शकता. टुडे भरती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना असे टाका, तुम्हाला ते येईल. किंवा नाहीतर मी या योजनेची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नेको. आणि गाईज माझ्यासाठी एक गोष्ट करा, ज्या विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप भेटू शकते अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण खूप विद्यार्थी असे असतात त्यांना स्कॉलरशिपची खूप गरज असते. तरी तुम्ही अशा विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती जरूर पोहोचवा. आणि तुम्हाला जर गाईज हा व्हिडिओ आवडला असेल ह्या व्हिडिओला लाईकसुद्धा करा. सर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. बाय.